नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विविध ज्ञानशाखेतून 12वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आपण सर्वजण BA BSc प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असाल. कोणता विषय निवडावा हा विचार आपल्यासमोर असेल. तर मित्रांनो, मराठी भाषा आणि साहित्य या विषयामध्ये करिअरच्या अनेक संधी दडलेल्या आहेत. आपण पाहतो मराठी भाषा आणि साहित्य हा विषय आपल्या सृजनशीलतेला चालना देणारा, कलागुणांचं संवर्धन करणारा असा विषय आहे. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळे विविध क्षेत्रातले रोजगार जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सृजनशीलतेला, कलेला पर्याय होऊ शकत नाही आणि मराठी साहित्य हा विषय आपल्या सृजनशीलतेला चालना देणारा विषय आहे. विविध प्रकारचं सृजनशील लेखन कशा पद्धतीने केलं पाहिजे याबद्दलची एक योग्य दिशा या अभ्यासातून आपल्याला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतो आज पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराच्या संधी आहेत. भाषेवर प्रभुत्व असणारे पत्रकार या सगळ्याच प्रकारच्या माध्यमासाठी आज आवश्यक आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आहेत. याबरोबरच आजचं युग हे सोशल मीडियाचं युग आहे. आज प्रत्येक राजकीय पुढाऱ्याचे, राजकीय पक्षाचे यूट्यूब चॅनल आहेत, त्याचबरोबर फेसबुक अकाउंट आहेत, ट्विटर अकाउंट आहेत. या फेसबुक अकाउंटवर, ट्विटरवर त्यांना योग्य मजकूर लिहिण्यासाठी कंटेंट रायटरची आज गरज आहे. आज अनेक लोक म्हणजे अभ्यासकांना, लिहिणाऱ्या लोकांना कंटेंट रायटर म्हणून रोजगाराच्या मोठ्या प्रमाणामध्ये संधी उपलब्ध आहेत. याशिवाय प्रकाशन क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या रोजगाराच्या संधी भाषा आणि साहित्य अभ्यासातून आहेत. मित्रांनो, आज पुस्तकाचं स्वरूप बदलत आहे. पूर्वी सगळे ग्रंथ मुद्रित स्वरूपाचे होते. आता ऑडिओ बुक स्वरूपामध्ये सर्व पुस्तक येत आहेत, ई बुक स्वरूपात सर्व पुस्तक येत आहेत. आणि आज ऑडिओ बुकची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी वाढलेली आहे आणि ऑडिओ बुकसाठी उत्तम पद्धतीनं ग्रंथ वाचन करणारे वाचक, निवेदक यांची गरज आहे. आणि भाषा आणि साहित्य अभ्यासातून हे कौशल्य आपले विकसित होत असतात. आज अनेक प्रकारच्या कार्यक्रमामध्ये उत्तम पद्धतीनं निवेदन करणारे, सूत्रसंचलन करणारे व्यक्ती सापडत नाहीत. आणि भाषा आणि साहित्याच्या अभ्यासामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आपल्या कौशल्याचा विकास करण्याच्या दृष्टीनं अभ्यासक्रमाची रचना आहे. या ठिकाणी पहा, शिक्षण क्षेत्रामध्येही अनेक प्रकारच्या रोजगाराच्या संधी आहेत. आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मराठी हा विषय प्राथमिक स्तरापासून ते 12वी पर्यंत बंधनकारक करण्यात आलेला आहे आणि यामुळं मराठी भाषा शिक्षक म्हणूनही मोठ्या प्रमाणामध्ये येत्या काळामध्ये नोकरीच्या संधी निर्माण होणार आहेत. याबरोबरच स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं, नोकरीच्या दृष्टीनं, शासकीय सेवेमध्ये जर आपल्याला नोकरीत जायचं असेल तर राज्य शासनाचे, राज्य सेवेतील जेवढे काही पदभरती होत आहेत त्या सगळ्या पदभरतीमध्ये मराठी व्याकरण हा विषय बंधनकारक आहे. किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेमध्ये STI, PSI या परीक्षेमध्ये मराठी व्याकरण हा विषय बंधनकारक करण्यात आलेला आहे. आणि आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची जी रचना करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं एक स्वतंत्र अभ्यासपत्रिका ठेवण्यात आलेली आहे. आणि याशिवाय जसं स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा विषय आहे, त्याचबरोबर पहा मसुदा लेखन. विविध प्रकारच्या माध्यमामध्ये आज उत्तम मसुदा लेखकाची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. आपण पाहतोत की या ठिकाणी जाहिरात लेखन असो किंवा माहितीपट लेखन असो किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचे जे माध्यमं आहेत त्या माध्यमामध्ये मसुदा लेखकाची आज नितांत गरज आहे. एक कल्पक मसुदा लेखक हा गरजेचा असतो. म्हणजे एखाद्या जाहिरातीचं शीर्षक कसं बनवलं पाहिजे. आता पहा, सोलार पॅनलची जाहिरात आहे आणि त्या जाहिरातीमध्ये शीर्षक असं आहे की बिल नाही, बिल छोटा कीजिए. म्हणजे अशा पद्धतीचे जे छोटे जाहिरात, म्हणजे छोट्या ज्या जाहिराती असतात त्यामध्ये शीर्षक लेखन करणे कौशल्य आहे. आणि अशा सगळ्या कौशल्यांचा विकास या अभ्यासपत्रिकेतून किंवा या अभ्यासक्रमातून आपला केला जाणार आहे. ज्या पद्धतीनं मसुदा लेखनामध्ये रोजगाराच्या संधी आहेत, त्याचबरोबर पहा या ठिकाणी पटकथा लेखन, संवाद लेखन यामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराच्या संधी आहेत. आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमाची जी रचना आहे त्यामध्ये मेजर मराठी, मायनर मराठी आणि त्याचबरोबर SEC म्हणजे स्किल एन्हान्समेंट कोर्स
त्याशिवाय जेनरिक अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये ह्या अभ्यासक्रमाची विभागणी करण्यात आली. येणाऱ्या काळातले नवीन आव्हानं हे समोर ठेवून ह्या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. तर मित्रांनो, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण मराठी हा विषय निवडून आपलं भविष्य निश्चित करावं असं या ठिकाणी आपण आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.